मित्रांनो, कालचा दिवस खरंच खूप भारी गेला. दिवसभर प्रवास केल्यानंतर इथं प्रसादच्या जागेवर आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी आली, एक वेगळीच वाईब निर्माण झाली. आणि मग संध्याकाळी आम्ही थोडी लावणी केली आणि त्यानंतर मग फ्रेश होऊन आम्ही त्या काकूंकडे जेवायला गेलो. खूप कमाल जेवण होतं. ते काकू पण खूप भारी होत्या. थोड्या गप्पा केल्या आणि मग रात्री येऊन डायरेक्ट झोपलो आणि कमाल झोप लागली मित्रांनो. आत्ताच उठलो आहे, सकाळचे 8:30 वाजलेत. चला, कुठे चाललं आहेस प्रथमेश? नारी काढायला नारी. झोप झाली का? झोप झाली का? शाळा चुकली. अरे गेला ना शाळेत? सकाळी 8 वाजता. उद्या संडे आहे. सकाळी तू मुद्दाहून नाही उठलास ना, खरं सांग. हसतंय. तुला जायचं नव्हतं शाळेत ना? म्हणजे जे जुनी आता रोली असती, बाकी ते सगळे आमच्या जनरेशनचे बायका गेले म्हणजे मुंबईत ते बाकी जे जुनी असतील. आणि रेग्युलर झालं पाहिजे कल्चर म्हणून. जसे मुंबईतले लोक गणपतीला येतात गावी, तसे पाचला तेवढे रेग्युलरली नाही येतात, पण ती ओढ रोली सगळ्यात नाही ना. आता ह्याचं कसं आहे, रूट गावातच ना ह्याचे. ते गावातच शिकला तो येतो. पण जो बॉर्न ब्रॉटअप मुंबई आहे ना, तो नाही होतो. तो पण तो गणपतीला येतो ना मुंबई. पण गणपतीला काय कामं थोडी असतात. ते म्हणजे गणपतीला येणं आणि शेतीला येणं या दोन गोष्टी कंपेअर नाही. याच्यामध्ये दोन वेगवेगळे गणपतीला तर आता पर्यटक पण येतात. आम्ही मागच्या वेळी पोलीस पर्यटक आणले होते गणपती उलट आता बिझनेस व्हायला पाहिजे लोकांचा. फुकट येऊन खाऊन नाही, पर्यटक ठेवायला पाहिजे. पर पर्सन 5,000 घ्यायला पाहिजे. अडकलं कप. थँक्यू. साधारण व्हॉल्यूम लक्षात घ्या. ओके, चार्जर मोजत राहिला तर तो वेळ साधारण एवढा हे असा खोचायचा. एक खोचला आणि हा इन्क्लाइंड तुमच्या अपोजिट इन्क्लाइंड पाहिजे असा. ओके, असं तुमच्याकडे झुकलेलं नाही पाहिजे, तिकडे झुकलेलं पाहिजे. असा लावला, 2-3 लावलात समजा, तर ह्या दोघांच्या मध्ये एक इथे साधारण अंदाजे इथे इक्वी डिस्टन्सवर पाहिजे तो. म्हणजे असा तो इमोजी असतो स्माइलीवाला. डब्ल्यू हां, असा 1 2 3 आलं लक्षात ना. इथून स्टार्ट करू. बघितला, दोघांच्या मध्ये एक गावा लावायचा असा असा. एक भीतीपेक्षा जास्त अंतर. हा हे ना, ऐकले प्रसाद, त्या भात खूप वाढताला, त्याच्यामुळे पडला ना काही उपयोग नाही देतो. हा सर्व खाताय मग काय तुझी गाय खाय खाताय तर वो नाही लागता. वहिनी आज हा त्याचा हा मुडगे तुमचा स्पीड आम्ही नाही मॅच करू शकतो. हा असं लावायचं. हे बघ, बघितलंस ना बाळा. गो स्पीडली लागलं. नाही 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 घे, अर्ध्या त्याच्या तासात खूप संपवणार. वाढतं आता. हरवून गो मा. हो, ह्यात बघ जिनियर तरी रवतलो. दुसरा खोलतोय, दुसरा. पहिल्यांदाच भात लावणी करायला आम्ही प्रसादकडे आलोय आणि आम्हाला काकीने आता शिकवलंय की कसा लावायचा आहे भात. थोडे आम्ही चुकलो होतो सुरुवातीला, पण आता बऱ्यापैकी कळलंय कसं लावायचं. पण खरंच खूप भारी वाटतंय. छान वातावरण आहे आजूबाजूला आणि सोबत स्वप्नील आहे, प्रसाद आहे, अजून आपले मित्रमंडळी आहेत बरीच. तर धमाल येते. असं वाटतं इकडंच राहावं आणि इथंच काम करत राहावं. पण काय, काही जबाबदाऱ्या आहेत, परिस्थिती आहे, त्यामुळे आपल्याला परत मुंबईला जावं लागणारच आहे. पण जसा वेळ मिळेल तसं मी बोललो आहे प्रसादला की मध्ये मध्ये जमेल तसं मी येत जाईल. सो खरंच खूप भारी वाटतं, हे एक्सपिरियन्स करणार काय. आणि मला असं वाटतं आपण जर आता हे शिकून ठेवलं तर पुढच्या पिढीला आपण थोड्या गोष्टी सांगू शकतो, तो काही माहिती देऊ शकतो. पण हे जर आपण नाही शिकलो तर पुढच्या पिढीला हे बघणं मला माहीत नाही कितपत आयुष्यात असेल हे. आणि शेवटची पिढी म्हणतो प्रसाद तसंच आहे. त्या काकी आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतात मगापासून आणि त्यांचा स्पीड बघता आम्हाला खरंच लाज वाटते आता, कारण आम्ही खूपच मागे आहोत. त्या मागून येऊन जवळजवळ त्यांनी पूर्ण केलं सगळं. पण शिकण्याची मजा आहे, शिकलं पाहिजे. तर आम्ही हळूहळू शिकतोय. तुम्ही पण जमलं तर वेळ मिळाला तर खरंच या आणि हे एक्सपिरियन्स करा. कसं वाटतं आपण लावलेला भात बघून? आपण लावलेला भात आहे आता फक्त 3-4 महिन्यात तो मोठा होईल, ते बघायला यायचं आहे भाई. येऊया ना परत यायचं आहे भाई. ह्या कोपऱ्यात जो भात लावला आहे तो आम्ही लावलेला आहे. तर खूप भारी फिलिंग आहे.
आता काय रोजचं म्हणजे दरवर्षी करत असतो शेतकरी आता शेतकरी हा. पार्ट टाइम आम्ही काम करतो फुल टाइम फुल टाइम शेतकरी फुल टाईम शेतकरी प्रसाद आता सध्या जगात मेट्रो लाईफ चालू असताना हे सस्टेनेबल लाईफ जगताना तुझ्यासमोर काही अडथळे आले का किंवा तू ते जगत असताना काही संकट आली का किंवा अशा गोष्टी आल्या का त्यात तुला त्यावर तू ते कसे कव्हर केले काय ना, एकटा माणूस सस्टेनेबल लाईफ जगू शकत नाही गावात. त्याच्यासाठी कम्युनिटी लागते. एकटा माणूस जर जगायला गेला तर त्याला पैसाच लागणार, कारण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पैसे देऊन शेती करायला परवडत नाही. म्हणून तुम्हाला एक कम्युनिटी पाहिजे जी लोक पैशाव्यतिरिक्त तुमच्याकडे येतील, कष्ट करतील आणि एकमेकांचं काम तुम्ही करा, एकमेकांच्या स्किल एक्सचेंजेस होतील. सो पूर्वी गावाकडे कम्युनिटी होती आणि आता सगळ्यात मोठा अडथळा आहे की अशी कम्युनिटी नाही. आता हे त्याचे काका नांगरणी बैल सांभाळतात, आता ते बैल सांभाळतात म्हणून आम्हाला इकडे नांगरणी करून शेती करायला मिळते. सो त्यांची एक्सपर्ट ती आहे. माझ्याकडे जमीन असून फक्त होत नाही, तर त्याच्याबरोबर तुम्हाला स्किल्स पाहिजे किंवा तुमच्याबरोबर अशी माणसं पाहिजे. तर ती माणसं, आता त्यांनी विचार केला की चल आता एवढे पैसे घेईन, हे करीन ते करीन, ती सुद्धा तुमच्या जीवनशैलीसारखी. तो आता साधी माणसं आहेत म्हणून त्यांचा लाईफस्टाईलवरचा खर्च कमी आहे, अशीच माणसं पाहिजे. नाही तर टाईम इज मनी म्हणणारी माणसं दिवसाला येणार ना तुमच्याकडे कामाला, ती 5,000 रुपये घेतील, तुम्हाला परवडणार का शेती करायला. सो साधी जगणारी माणसं, साध्या जगणाऱ्या लोकांची एक कम्युनिटी असायला लागते. तुमची आणि त्यांची आयडियोलॉजी, लाईफस्टाईल, बिलीफ सिस्टीम सगळ्या गोष्टी सारख्या असायला. म्हणून आपल्याकडे गावराटी सिस्टीम होती ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड होत्या. ती एक प्रकारची एक सस्टेनेबल लिव्हिंगचं एक छान मॉडेल होतं. आज लोक विचार करतात मी गावाकडे जाईन, मातीचं घर बांधीन आणि असंच, हे चित्रातल्या गोष्टी आहेत आणि हे काही ॲक्च्युअलमध्ये तसं काही होत नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला फायनान्शियल गरजा ज्या आहेत तुमच्या त्याच्यावरती कंट्रोल आणता येत नाही. गावाकडे जाऊन सुद्धा जमीन असलं म्हणून नाही आणता येत. आता हळूहळू आमचा प्रयत्न आहे. आता मी काय पूर्णपणे सस्टेनेबल लाईफ जगत नाही, पण एक कम्युनिटी बिल्डिंगचा प्रयत्न आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने आलात इकडे की मुलांनी आता हळूहळू जर गावाकडे वळले आणि त्यांच्या फ्री टाईममध्ये जरी त्यांनी आता ह्या स्किल शिकायला चालू केल्या तर फ्युचरमध्ये या गोष्टी त्यांना हेल्पफुल ठरतील. आणि आमच्यासारखे जे छोटे शेतकरी आहेत, छोटे शेतकरी वाचायला पाहिजेत. इंडस्ट्रियल फार्मिंग वाचून काय हळूहळू सगळं कव्हर करत जातील. सगळीकडे ऊस, कापूस, विपूस लावत जातील, काजू बिजू जे लोकांच्या लक्झरीच्या गोष्टी आहेत आणि ज्या जीवनावश्यक नाही आहेत त्या शेतीला प्रमोट करत जातील. पण जे छोटा शेतकरी आहे तो काय करतो बघ, जलजंगल जमीन वाचवतो. तो माणूस नांगराने शेती करतो, तो मशीन नाही वापरत आहे, तर त्याचा कार्बन फुटप्रिंट पण कमी आहे आजच्या भाषेत सांगायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी त्याचा वॉटर कन्झर्वेशन आहे. आता पावसाच्या पाण्यावर तो शेती करतो, त्याने एकही थेंब जमिनीतल्या ग्राउंड वॉटर उचललं नाही किंवा त्याने इलेक्ट्रिसिटी वापरलेली नाही आहे, त्याने पेट्रोल वापरलेलं नाही, तर तो बैलांच्या सहाय्याने शेती करतो. तो सॉईलला सुद्धा तो हे करतो, कारण ज्यावेळेस तुम्ही पेट्रोल डिझेलचे हे वापरता त्यावेळी कुठेतरी ते लीक होऊन पडतच असतं त्याच्यामध्ये, तर ते सॉईल पण जे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांना त्रासदायक असतं. बैल ज्यावेळेस चालतात त्यावेळेस ते एक नॅचरल त्याला हे, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत आणि हे अडथळे असणार. पण ते आपल्याला आत्ताच संधी आहे की आता आपल्याला जो यूथ आहे त्याने याच्याकडे एकत्र येऊन काम करणार. परंतु आता मला तुला असं विचारायचं आहे, तू या सगळ्या गोष्टीत कामं करत असतो निसर्गासाठी, आपल्या कोकणासाठी, म्हणजे मानसिक मेंटली बराच त्रास होतो तो होत असतो, तर त्याच्यावर रिफ्रेशमेंटसाठी तू स्वतः काय करतोस की तुला सोशल मीडिया बंद करणं आहे खूप मोठं हे. आता मी तेच करतो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय चालू आहेत या सोशल मीडियावरच चालू आहेत. आतून बघताय ह्या काकी वगैरे, यांना काय माहीत पण नसेल का काय चालू आहे त्या जगामध्ये, किंवा जगामध्ये म्हणण्यापेक्षा आपण त्याला जनरल नॉलेज हा चुकीचा शब्द वापरतो. हे काय जनरल नॉलेज नाही, हे अनावश्यक नॉलेज आहे. आणि हे काय जे काय आता सोशल मीडियावरती एक एक मिनटाचं जे काय आपण टाकत असतो म्हणजे त्यात आपणही टाकतोच म्हणा, पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कितपत आपल्या जगण्याच्या संदर्भात आहेत हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हाही एक वर्क लोड बंद करायचा आणि थोडे दिवस पूर्णपणे डिटॅच राहायचं या गोष्टींपासून, म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन सृजनशील गोष्टी तुम्ही करू शकता किंवा काहीतरी क्रिएटिव्हली काम करू शकता असं आहे. पण ते डिटॅच होणं तेवढं सोपं आहे का फक्त? नाही, सोपं नाही, कारण अल्गोरिदम तुम्हाला अडकून ठेवतं. अल्गोरिदम असं आहे की तू बाबा अमुक एक दिवशी अमुक एक व्हिडिओ टाक, म्हणजे ते तुला ॲनालिटिक्स दाखवतं, म्हणजे तुझा रीच वाढेल किंवा तुला मग फायनान्शियली गुंतवून ठेवतात की तुला एवढे व्हिडिओ केल्यानंतर तुला एवढे पैसे मिळतील किंवा ते. सो आता आपल्याला ठरवायला लागतं की भाई हे नेमकं कशासाठी मी करतो, हे सोशल मीडिया मी का वापरतो. तर त्यात गुंतून जाऊन प्रसिद्धीचा एक मोह असतो त्याच्यामध्ये आणि तोच त्यांनी धागा पकडलेला आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाला आयडेंटिटी देणं, आणि कोकणातले तुम्ही असाल तर मग तुमच्याकडे कंटेंट खूप असतो, मग प्रत्येकाला काहीतरी, मी जसा कोकणी रान माणूस तसा अजून कोणतरी कोकणी अजून कोणतरी माणूस तयार होतो आणि अशा पद्धतीने प्रत्येकजण त्या कोकण ह्या नावाची आयडेंटिटी वापरून काही ना काही कंटेंट बनवतो
आणि तो त्याच्यातून तो एक प्रकारे अडकत जातो त्याच्यामध्ये असं मला वाटतं. तर ते कितपत आपण वापरायचं, कारण मीही त्याच्यात अडकलो आहे बऱ्यापैकी. जी नांगरासकट जी माती वरती आलेली असते ना, ॲक्च्युली याच्यामध्ये 2 प्रकार असतात. उकळ दूध, या कोपऱ्याला ना उकळ घातलेली नव्हती आणि तो फ्रेश कोपरा आहे त्यामुळे ते पूर्ण ढिपळ आली आहे. त्या सकल भागात ना मग ही माती जी वर उचललेली असते ना नांगरासोबत, ती त्या सकल भागात टाकायची असते जेणेकरून ती लेवल होईल आणि लावणीला आपल्याला प्रॉपर लावता येईल. म्हणून ती खोऱ्याने थोडं मॅन्युअल काम आहे, ते करावं लागतं. पायाने व्यवस्थित केलं याच्यात सर्व लावायला मोकळे. हे कसं आमच्या आजोबांनी वडिलांनी सांगितले त्यामुळे आम्हाला माहिती. नाहीतर सडनली मी आलो असतो मुंबईवरून आणि तुम्हाला बोललो असतो की तुम्ही मला नाही समजलं. म्हणजे आमच्यासारखं उभं राहिलं असतं. काय वाटतं मग लावणी करताना? लावणी करतो मस्त. आमचं कामच आहे पहिल्यापासून माहिती आहे ना आम्हाला. ही आपलं जीवनच गेलं ह्याच्यात. नंतर मी मुंबईला गेलो. असं आहे ते. हो, पहिला आम्ही लावणीच केली. हे असंच काम करायचं सगळं. जोत मी धरायचा. 17 नंतर मुंबई कामानिमित्त जायला लागतो ना. बरोबर. असं केलेलं आहे त्याच्यात. मजूर आमचं असंच आहे. काकी किती भारी काम करता हो तुम्ही. त्याची हास्य जत्रा म्हणून कार्यक्रम कार्यक्रम त्याच्यात तो ऍक्टर आहे. आमच्या भांडुपलाच असा होता तो महाराष्ट्र. चाळीत. पुण्यवान म्हणावं म्हणजे काय लागलं पण जिथून आपला मार्ग भेटला ना तो होईल ते सोडायचं नाही कधी. नाही भूमीनं पुण्य केला. हो तर ना. आणि आमच्या सोबत त्याची आधी ओळख झाली. हा मोठा पुण्य. अरे नाही आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळतंय काहीतरी. होय रे बाळा, ते झालं. तुम्ही आलात म्हणून आम्हाला पण मजा आली. नाही सगळे ऍक्टर जे आहेत ना कोकणात येणार. सगळे येणार कोकणात. आम्ही आणणार. आणि यायलाच पाहिजे कोकणात. काय माहिती आहे, भारत देश जगाची आई आणि कोकणात चावी आहे जगाची. असा खरं आहे. कोकणात चावी आहे जगाची. त्याची उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी आणि व्यवसाय 3 नंबर. असं आहे पहिली शेती. हा, उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी, धंदा आहे ना 3 नंबर लागतो. व्यवसाय पण उत्तम शेती 1 नंबरला शेती लागते. कनिष्ठ नोकरी कनिष्ठ नोकरी आहे. आणि आपण जो स्वतः व्यवसाय करतो ना 3 नंबरला लागतो. किती सोप्या पद्धतीत सांगितलं माहिती का तुम्ही. अरे बाबा, आमचा प्रसाद आला ना आमच्या इकडे गावामध्ये, भरपूर कमालच करून टाकली. हो ना. गावचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं. वा वा. खरंच. तुम्हाला खूप भारी वाटत असेल ना. हो तर. भारी. घरगाठत भगवंत. नाही चांगला आहे पोरगाचं खरंच. क्षेत्रपाल कोणा, राखंडारा, येतोबा कोणा, राखंडारा, जैतीर राखंडार, गिरोबा राखंडार, मालोबा, हे सगळे जे असत आमचे. हे जे आमचे जे असत ना, ह्यांचा आता विसर पडत चाललेलो. आमच्या रवळना तर जैतिराचा काय हा, त्याचा भविष्य धोक्यात आहे ना. त्यामुळे आमचे विचार करूचो लागतो. आमची गावराहाटी आमची जी असा, त्या गावराहाटीचे आमचो जो राखंडार जो आमच्या अंगात येता, जे आमचे पुरीचो वस हा, जो आमच्या 12-5चं देवस्थान हा, ता आम्ही विसरत चाललो. जसा या सिंगांनी केला तसा आपल्याकडच्या गावड्यांनी, परबांनी मिळून, रावळांनी, कुडाळकरांनी, भंडारी समाजांनी मिळून सगळे समाजाने एकत्र मिळून करू. आपण पण त्याचे वेगवेगळ्या प्रार्थना तयार करूया, पुस्तकं लिहूया, त्याचे आपणही एक आपलं मठ तयार करूया. तुम्ही तुमच्या मठ तर तयार होतं. पण ह्या मठामध्ये काय माहिती, आपल्या मठामध्ये कसं माहिती, काम दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी आपली प्रार्थना असते. खरोखर सांगते तुम्ही. मग आता तुम्ही शरीरान ह्या झाला, चिखल धुनी केलं म्हणजे शरीरान तुम्ही स्वच्छ झालं. आणि तुम्ही आता मनाच्या स्वच्छतेसाठी संध्याकाळी एक मस्त एक प्रार्थना घेतली, एक शांत निवांत झोप छान आपल्या करूया. छान गरम गरम कुळथाची पिठी केली काकीने आमच्यासाठी. आणि
खूपच भारी मजा येणार आहे. आताच काम करून आलं आणि एवढी छान गरम गरम पिठी म्हणजे वेगळीच एनर्जी आहे जेवायला. कुठे घेऊन जात आहे? तिकडे त्या साईडला तिकडे लावणी करायची आहे ना आपल्याला. चला. तिकडे जायचं घेऊन. हो. मित्रांनो, काय कमाल वातावरण आहे बघा. मागे पूर्ण शेती आहे आणि खूप भारी वाटतंय, खूप पॉझिटिव्ह वाटतंय आणि मस्त जात आहेत 2 दिवस. आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि खूप मजा करतोय, खूप काही शिकायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात आपण शेतीचं काम करतोय, लावणी करतोय आणि मी पहिल्यांदाच लावणीचं काम करतोय शेतीतलं. त्यामुळे खूप भारी वाटलं, काहीतरी नवीन शिकायला मिळालं आणि आपल्या कोकणाशी वेगळं नातं आहेच आपलं. काय वातावरण आहे बघा. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत डॉक्टर सचिन राठोड जॉईन झाले तिकडे. तर आपण त्यांना विचारूया त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे आणि ते कसे इकडे जॉईन झाले किंवा कसा कॉन्टॅक्ट झाला तुमचा आपल्या प्रसादसोबत, तर प्लीज सांगा. ओके, साधारण माझं PhD झालं आहे. माझं PhD बायोलॉजिकल सायन्समधून झालं आहे आणि PhDचा विषय माझा हा इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशनवरती होता आणि त्यावरती मी माझे सगळे जे PhDचे प्रोजेक्ट आहे ते कम्प्लीट केले. आणि त्यानंतर प्रसाद गावडे यांच्यासोबत माझा कॉन्टॅक्ट मी साधारण 2 वर्षापासून मी त्यांना फॉलो करतो आहे इंस्टाग्राम ॲज वेल ॲज यूट्यूबवरती. आणि त्यांची जी जर्नी आहे जे सस्टेनेबल लिव्हिंग त्यासोबत मला पण मी कनेक्ट करतो, कारण की मलाही या गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे, बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. तर म्हणून मी त्यांना खूप फॉलो करतो आणि हे सगळं जर्नी मला आवडते आणि इथं आल्यावरती ते एक्सपिरियन्स करून मला खूप छान वाटतं. तुम्ही पहिल्यांदाच आलात ना? हो, मी पहिल्यांदा झालो. काय वाटतं आता तुम्ही लावणी पण केली करून आलात जास्त, काय ॲक्च्युली मी प्रवास करून दिवसभर थकलो होतो. रात्रीचा प्रवास केला बेंगलोरपासून इथपर्यंत आणि प्रवास केल्यानंतर सुद्धा मला असं थकवा तर जाणवत होता सकाळी, पण मी जेव्हा इथं आलो, या वातावरणात आलो, तर मला एकदम फ्रेश वाटतं आणि हे काम केल्यानंतर एनर्जेटिक वाटतं. असं वाटत नाही की मी थकलो आहे. मग तुम्ही माझ्या ऑडियन्सला किंवा आत्ताच्या तरुण पिढीला थोडक्यात काय सांगाल? ओके, आता सध्या आपण बघतोय, आपली जनरेशन बघते की आपण TV नसल्यापासून तर मोबाईल असल्यापर्यंतचा जर्नी हा प्रवास आपण केला आहे. पण कुठेतरी एक साधारण आपली जी जनरेशन हे एक ट्रॅपमध्ये फसली. साधारण पालकांचा कल कसा असतो की नोकरी, उच्च शिक्षण करून नोकरी घ्या आणि तुम्ही सेट. पण परंतु ही एक ट्रॅप असं मला वाटतं पर्सनली. बाकी लोकांना असं वेगळं वाटत असेल, पण मी तरुण पिढीला असं सांगू इच्छितो की आता सध्या ही जनरेशन हे फार्मपासून किंवा शेतीपासून एकदम लांब झालं आहे आणि गावातले लोक हे शहराकडे वळले आहेत आणि गावातल्या जमिनी सगळीचकडे, महाराष्ट्रभरात म्हणा किंवा बाकी इतर राज्यांमध्ये पण म्हणा, गावातल्या जमिनी ह्या ओसाड पडल्या आहेत आणि ते कोणी करायला तयार नाही. तर मग ते कोणी जर करत नसेल तर त्यासाठी काय ऑप्शन, आणि ते जर नसेल करणार तर आपल्याला अन्नाची पूर्तता होत नाही आणि महागाई दिवसेंदिवस वाढत जाते. तर तिथं थोडं पाहून घेण्याची गरज आहे तरुण पिढीला आणि तर पालकांना पण त्यांना या गोष्टीकडे थोडं अट्रॅक्शन करणं गरजेचं आहे. वा, थँक्यू दादा. खूप चांगलं तुम्ही बोललात आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि आपण खूप धमाल करतोय मगापासून काम करता करता. मजा येते खूप. खरंच थँक्यू. धन्यवाद. प्रसाद, आपण एवढं छान पावसाळी वातावरणात लावणीचं काम करतोय. पावसाळा म्हटलं की आपण छान रोमॅन्टिक ऋतू किंवा रोमॅन्टिक वातावरण असं नेहमी आपण बोलतो आणि त्यावेळेला बरेच कवी पण बाहेर येतात पावसाळ्यात. तर तुझी अशी काही आठवण आहे का पावसाची पहिली, किंवा तुझं काही असं प्रेम झालं होतं का किंवा पावसाशी काही निगडीत, किंवा पहिली कविता केलेली कधीतरी असं काय आहे का तुझ्या आहेत? म्हणजे आठवणी पावसातल्या? पावसाची आम्ही वाटच बघत असतो, कारण कोकणात माहिती आहे मे महिन्यात प्रचंड गरमी चालू होते आणि मग कधी एकदा पाऊस येतो असं होत असतं. आणि पाऊस म्हणजे जसं प्रेम आहे तसंच पाऊस म्हणजे एक वेगळीच दुनिया आहे कोकणातली. म्हणजे एकदम अचानक पाऊस होतो आणि ऋतू अगदी बदलून जातो. तर त्या ह्याच्याशी निगडीत अशा बालपणातल्या बऱ्याच गोष्टी आहेत, किस्से आहेत. पण कधी कविता करायचा प्रयत्न केलाय असं काही? काय लिखाण असं म्हणजे केलं आहे, म्हणजे पूर्वी केलं आहे असं बरंच काही पावसाबद्दल लिहिलं आहे. पण आता फारसं तर त्याच्यातलं काही आठवत नाही, पण लिहित असतो पावसाबद्दल कधी काही. आणि मला अजून एक असं मला पडलेला प्रश्न आहे, म्हणजे आपल्याला एखादी जी गोष्ट आवडत असते किंवा आपलं एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम असतं, तर त्या गोष्टीला जर कोणी त्रास दिला किंवा तिला जर काही
त्रासदायक गोष्ट घडली तर आपल्याला खूप वाईट वाटतं किंवा आपल्याला त्रास होतो. तसं तू निसर्गावर खूप प्रेम करतोस आणि तुझी खूप कामं चालू असतात. तर निसर्गाला असं कोणी त्रास दिला कधी आयुष्यात किंवा काही गोष्टी घडल्या, उदाहरणार्थ आपल्या कोकणात बरेच प्रकल्प वगैरे येतात, त्यावेळेला तुला काय वाटतं किंवा त्यावेळेला तुझी पहिली भूमिका काय असते आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यावर तुझे घरचे सगळे कसे त्यावर रिॲक्ट होतात किंवा तुला कसं सपोर्ट करतात किंवा तुझी कशी त्या बाबतीत काळजी घेतात, काय सांगशील? ऑफकोर्स म्हणजे निसर्गाला त्रास देणं म्हणजे आम्ही स्वतःला त्रास देण्यासारखं आहे. कारण कोकणाचं जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. इथला जो निसर्ग आहे तो प्रचंड सुंदर तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त मी म्हणेन संवेदनशील आहे. आणि ही संवेदनशीलता इथल्या माणसाच्या मनातही असणं फार गरजेचं आहे. नाहीतर काय होणार की निसर्ग तुटतो आणि माणसांना जर काही वाटलं नाही तर उद्या हे येऊन कोण वाचवणार? कारण हे जंगल काही माणसाने लावून निर्माण होण्यासारखं नाही आहे. आज झाडे लावा झाडे जगवाचे प्रोग्राम हे सगळे CSR फंडिंग घेऊन उभे राहणारे प्रोग्रॅम्स आहेत. त्याच्यातून तुम्ही तिलारीचं जंगल किंवा राजापूरचे सडे किंवा कोकणातली देवराया ह्या काही तुम्ही झाडे लावून निर्माण करू शकत नाही. हजारो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत आणि आपण लावलेल्याही नाही आहेत. त्याच्यामुळे ते एकदा संपलं की ते संपलं. तर त्याच्यामुळे या गोष्टी जपणं म्हणजेच आपलं फ्युचर जपण्यासारखं आहे. तर त्यामुळे जगभरामध्ये आत्ता बरेचसे आपण बघतोय की कुठे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे, कुठे क्लायमेट चेंजमुळे मोठे पूर येत आहेत, कुठे अतिउष्णतेमुळे उष्माघाताने आपण बघतोय की मागे अमेरिकेतसुद्धा मोठ्या प्रमाणावरती हाहाकार माजला होता. तर ह्या अशा जगभरामध्ये घटना होत असताना आम्ही मात्र कोकणात सुशेगात बसलेलो असतो. तर हा सुशेगातपणा, हा जगण्याचा आनंद ज्या ठिकाणी आहे ते कोकण तसंच राहणं हे मला वाटतं ते तसं राहून कसं इथली माणसं विकसित होऊ शकतात अशा गोष्टी व्हायला पाहिजेत आणि त्याच्यासाठीच आम्ही इथे म्हणजे काम करतो किंवा तीच आपली तळमळ आहे. थँक्यू यार, खूप खूप भारी विचार तुझे. आणि तुझ्यासोबत असे काम करताना बोलणं आणि गप्पा मारणं म्हणजे एक वेगळी थेरपी आहे खरं तर. सो थँक्यू, तू छान बोललास आमच्याशी. तुमचे रील बघून मुंबईमध्ये मला एक तुमचं आवडलं सगळं, हे कोकणाची प्रगती करताय, सगळं हे करताय, त्याच्यामुळे मला आवडलं. आणि मला तिथे तुमचं हे होतं की तुम्हाला भेटायचंच, मुलाबरोबर यांना भेटायचंच दोघांना, हे पण आता भेटले. त्यामुळे चांगलंच काम झालं. म्हणजे जी गोष्ट आपल्याला भेटायची ती भेटतेच ती. एवढी वर्ष मुंबईला झाली तरी माझी एक इच्छा होती की असं मला कोणतरी तयार व्हायला पाहिजे की आपली जी कोकणची प्रगती आहे ही जपायला पाहिजे आणि प्रगतीशील सगळं आपलं कोकण राहायला पाहिजे. नाहीतर इकडे सगळं कंप हे कला हे प्रदूषण सगळं केलं सगळं कसं. काका तुम्ही आता किती वर्ष झाली गावाकडे येईल? मी आता 2022 पासून कंटिन्यू म्हणजे जाऊ देऊन असतो. आता तर इथे शेती गेल्यापासून इथेच आहे. तुमका कशा म्हणजे गावाची ओढ होती म्हणून? गावाची पहिल्यापासून माका ओढ. मी आपल्या कामानिमित्त आपलं गरीब तिथे म्हणून ते मुंबईला गेलो आणि लमसम ते कामं केली, इंडस्ट्री लाईनला वगैरे इकडे तिकडे सगळं काय जॉब गव्हर्नमेंटला पैसे भरले पण ते झालं नाही. तिथे बाहेर मिलिटरी भरती झालो ते काय झालं नाही, साईनमुळे गेलं. भात शेती आता तुम्ही आमच्याबरोबर केलात, विळान केली. तुमका या कम्युनिटीबद्दल काय वाटतं? बरं वाटतं, कारण भात शेती केलीच पाहिजे कोकणात आपल्या पावसाळी भात शेती आहे, भात शेती केलीच पाहिजे. कारण ती आपण खाणार काय आणि अशी पडसाडून चालणार नाही ना. लोकांच्याकडे आपण ते करायचं नाही. कोकणात आपल्या करायला पाहिजे, कोणकोणी ज्याचं करायलाच पाहिजे. आपण इकडे टाकली त्याला दाखवू देतं, जे आपलं आहे वाटेल ते करायला पाहिजे. आणि त्या भात शेतीमुळे सगळी माणसं जवळ येतात. हो जवळ येतात. बरोबर ना? एकामेकाला मदत करतात. तुमका कसं वाटलं? बरं वाटलं, मला बरं वाटलं. तुमचं हे मला रील बघून मला बरं वाटलं. असं आहे बायको माझी काय नाही म्हटलं, शेती करायला पाहिजे. तुम्हाला मी करणार म्हटलं शेती करायला पाहिजे. आणि वय काय तुमचं आता? वय माझं 61 चालू आहे. वयाच्या 61व्या वर्षी हो एका तरुणाक पण लाजवेल असं तुम्ही काम करतात. सटा तरव काढणं, लावणी करणं आणि ह्या तुमच्याकडनं तरुण नक्कीच प्रेरणा घेते असं मला वाटतं. कसं वाटलं तुमचं आत्ता? हात शेती गेली 2 दिवस आपण करतो, जाम मेहनत घेतलात तुम्ही आणि भर पावसात अगदी तुम्ही चिखलात लोळलात, चिखल धुनी केला. कसं वाटलं? खरं तर या सगळ्यासाठी प्रसाद खरं तर तुझे खूप मोठे आभार आहेत. आभार मानणं पण छोटा शब्द आहे खरं तर यासाठी. तू जसं म्हणालास की आम्ही खूप 2 दिवस मेहनत घेतो आणि खूप मेहनत घेतली आहे. खरं तर आम्ही जेव्हा प्रवास केला ना मुंबई टू सावंतवाडी, तोपर्यंत आम्हाला काही कल्पना नव्हती. म्हणजे आमच्या डोक्यात काही इमेजेस नव्हत्या की आपण कुठे जाणार आहोत, तिकडचं चित्र काय असणार आहे किंवा त्या गोष्टी काय आहेत, ॲब्सोल्युटली काय माहीत नव्हतं. जे काही आम्ही तुझे व्हिडिओज बघतो आणि जे काही रील्स बघतो त्यातनं जे काही दिसत होतं तेच. पण इथे आल्यानंतर काय होणार आहे, म्हणजे आपण बऱ्याचदा कुठे घरच्यांसोबत फिरायला जात असतो तर आपण गोष्टी तयार करत असतो की मी इकडे जाणार, मी ते करणार, मी हे करणार. सो इथे त्यांना कम्प्लिटली काहीच डोक्यात येत नव्हतं, कारण मला माहीतच नाही काय ह्या गोष्टी काय असणार आहेत. सो आम्ही पूर्ण ब्लँक, झिरो, पाठी शून्य घेऊन आलो होतो.
पोरीपाटी पूर्णपणे. म्हणजे माझं तर काहीच एक्सपिरियन्स नाही शेतकरी आणि शेतीच्या कामातला. खरं तर स्वप्नीलने थोडं तरी काम केलं किंवा तो दरवर्षी करतो, खूप हिरिहिरीनं करतो, आवडीनं करतो. तर ह्या बाबतीत माझा आणि ह्याचा तसा काही संबंध आणि एक्सपिरियन्स काहीच नव्हता. पण मी म्हणालो की जायचं, जे करायला मिळेल, जे शिकायला मिळेल ते सगळं करून बघायचं. आधी करून बघायचं, काय वाटतं ते नंतरची गोष्ट आहे. त्यानंतर मग एका ह्याच्यावर आमचं एकमत झालं आणि आम्ही निघालो मुंबईत यायला. आणि प्रवासात खूप खरं तर दमलो होतो. आणि ज्यावेळेला मी खरंच सांगतो इथे आलं तेव्हा कोण नव्हतं इथे. मी हेमंतला फोन लावला तर तो म्हणाला की आम्ही जरा एका कामासाठी आलो, पावसामुळे अडकलो आहे, तर तुम्ही इथं बसा. तर आम्ही ह्या जागेवर आल्यानंतर एक वेगळीच वाईब आणि एक वेगळी एनर्जी आली. खरं तर आम्ही खरं तर फ्रेश झालो आणि बसून छान सगळं अनुभवत होतो. समोर पाऊस पडत होता, समोर भात शेती आहे पूर्ण. तर एक आपसूक एक काहीतरी एनर्जी येत होती अंगात. आणि त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि त्यानंतर तू आलास आणि तुला भेटून मग गप्पाच सुरू झाल्या जवळजवळ. म्हणजे आम्ही काय कसायचो वगैरेपेक्षा आम्ही बोलायलाच लागलो डायरेक्ट. आणि त्यानंतर मग हा म्हणाला की चला मग आपण जाऊया, काहीतरी करूया. आणि मग आम्ही उठलोच डायरेक्ट आणि डायरेक्ट शेतात गेलो आणि पावसात भिजत थोडं काम केलं संध्याकाळी आदल्या दिवशी. सो तिथे मला असं झालं की यार हे मी खूप मिस केलं एवढी वर्ष. मी हे पायाला माती लागणं, त्या चिखलात काम करणं, दगडं लागणं, मध्येच काटा लागणं, हे असं होऊन पण आम्ही काम करत होतो. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं आणि कोणी कोणाला काय सांगत नव्हतं. हा त्याचं काहीतरी तिकडे करत होता, हा कुणीतरी रमला होता. कोणी असं एकत्र आपण हे करूया ना, आपण ह्याच्यासाठी हे करूया ना, असं कोणीच काही करत नव्हतं. प्रत्येकाला जे वाटेल आतून ते तो काम करत होता आणि शिकत होता. मी तर खूप बारीक बारीक गोष्टी वेडारका विचारतो, हे अरे असं चालेल ना, मी करतोय चुकतंय का, बरोबर आहे. कारण ते माहीत नाहीत गोष्टी, पण त्या शिकण्याची जी आमच्यात उमेद होती किंवा ते येऊन इथं काहीतरी एक्सपिरियन्स करण्याची उमेद होती ती खूप मोठी होती. आणि मला असं वाटतं आपण जेव्हा घरी जेवायला बसतो त्यावेळेला जेव्हा तो पुढ्यात भात येतो ना, तो जेवणाने संपवणं खूप सोपं आहे. पण त्याच्यामागची ही जी प्रोसेस आहे ना, ती खरंच खूप कठीण मेहनतची आहे. ती मी आज अनुभवली. कारण खरंच खाली वाकून दिवसभर त्या पावसात काम करणं आणि ते सगळं संपवणं, ते त्याची ती गणितं असणं, हे कठीण आहे. हे सोपं नाही आहे. हे कुठे शिकवून पण नाही शिकता येणार आहे, हे एक्सपिरियन्सने येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला संधी मिळत असेल किंवा तुमच्या गावी जागा असेल, जमीन असेल, तर थोडी थोडी जरी तुम्ही शेती केली किंवा आपण थोडा जरी यात भाग घेतला आणि आपला निसर्ग, आपला कोकण वाचवण्याचा प्रयत्न केला, किंवा मला असं वाटतं प्रत्येकाला हे वाटेलच असं नाही आहे अगदीच. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जमेल तसं आपापल्या गावी गेलं पाहिजे. जे कुठलं गाव असेल, कोकण असं नाही, तुमचं कोणतंही गाव असेल त्या गावी जा. आपली शेती काय बघा, आपली संस्कृती काय बघा, आपली परंपरा काय त्या बघा. आणि त्या कुठेतरी थोडं जपण्याचा आपण प्रयत्न करू. जर आपण त्या आत्ता जपल्या तर कुठेतरी त्या पुढच्या पिढीला थोड्या तरी कळतील किंवा त्यांच्यापर्यंत पोचतील. सो मला असं वाटतं जसं प्रसाद नेहमी वेळेत म्हणतो की ही शेवटची पिढी हे करणारी किंवा ही शेवटची पिढी शेती करणारी, तसं ही शेवटची पिढी आहे असं मला वाटतं. हे लवकर सगळं घेऊन पुढे घेऊन जाणारी. आणि त्यामुळे आम्ही इथं आलो. आणि खरंच खूप थँक्यू प्रसाद, तू खूपच मातीला धरून आहेस मित्र. आणि मी हे उगाच नाही सांगत आहे, कोकणातलीच मुलं आणि तुम्ही माझेच. आणि हे मी उगाच नाही सांगत आहे. हे जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर त्यांना असं वाटत असेल की अरे हा उगाच बोलतो, तर असं नाही आहे. हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही इथे याल आणि त्याच्यासोबत काम कराल. आणि मला तर असं वाटतं ना, मी जेव्हा पहिल्यांदा याला कॉन्टॅक्ट केला तर तो माझ्या भावासारखं बोलत होता, अरे तू ये ना, कधी पण ये ना, तुला कधी यायचं, तुला कधी वेळ आहे. एवढं मला नाही वाटत कोणी कोणाशी एवढं कनेक्ट करतो असं तसं तू करतोयस. सो मला खूप खूप भारी वाटलं. नाही, तुझ्यासाठी प्रश्न, तू ऑलरेडी आता गावात येतोय, भात शेती करीत असतोय. सो यूथला तू काय सांगशील कोकणातल्या? कारण फक्त मजा मारू, कोकणात येणार, गणपती शिगमो, ठीक आहे, हे गोष्टी तर होतच राहतले. पण आज खरंच खूप म्हातारी माणसं राहली आहेत जी शेती करतात. आता तू पण ती बघलंय, तर तुका काय वाटतं? फंक्शनसाठी आणि सेलिब्रेशनसाठी येणं हे म्हाका वाटतं एक सोशल मीडियाचो पार्ट झालो की कुठेतरी म्हाका पोस्ट करूचा म्हणून मी त्या फंक्शनसाठी येत आहे. बट शेतीत येणं आणि तिथे काम करणं ही एक आपली खंयची तरी नाळ खंय पुरलेली असा किंवा आपले पूर्वज खंय तरी रावले आहेत म्हणून माझ्या असं पर्सनल मत आहे की माझ्या पूर्वजांनी ह्या करून ठेवल्याने आणि म्हाका त्याची पुढे कंटिन्युटी करूची आहे की बाबा ती जमीन म्हाका इल्यार बोल अरे ह्या रान कित्या वाढून ठेवलं, ह्या खंय तरी माझ्या स्वप्नात येतात. म्हणजे पर्सनली की माझी जमीन म्हाका म्हणता रे इतक्या वर्षा करून ठेवलेलं आणि आता कित्या करीत नाही, म्हणून मी येतोय, थोडाफार असा आता करतोय आणि मुंबईत जाते. पुन्हा आपली जी रोजीरोटी आहे ती कमवूची असा, ती कंटिन्यू करूची असा. कारण प्रत्येकाचे EMI असत किंवा काय असत त्या माहिती नाही, पण
आपली जी नाळ असा जे आपण झवलो, जे आपले पूर्वज आपल्या आजी आजोबांनी जे आपला शिकवलं नाही काहीतरी थोडाफार, की बाबा शेती तू जसं बोलतो जल जंगल जमीन, अरे काय असा ही जल जंगल जमीन म्हणजे आपले पूर्वज असत. आपल्या पूर्वजांनी आपल्याक मोठं केल्याने ह्या सांगून की बाबा ह्या बावड्याचा पाणी पिल्याने ह्या इतक्या गोड लागता, ह्या जमिनीत दिलेला भात आपल्याक पेज गावता. तर हेच असा आणि ह्याच कंटिन्यू थोडाफार म्हणजे तुझ्या एवढा वाईड हे माझं फोकस नाही, पण आपला जा तेवढा नाही, आपण सगळ्यांनी मिळून खूप काहीतरी करू शकतो. ह्या एकट्या माणसाचं कामच नाही मुळात. आणि तुझा व्हिज्युअलायझेशन म्हणजे मी जवळजवळ आता असं बोलू शकेल, पण तुका मी आयडल मानते खूप वर्षापासून. तर मित्रांनो, आम्ही 2 दिवस खूप धमाल केले. धमाल म्हणण्यापेक्षा कामातली धमाल केली आणि खूप छान गेले 2 दिवस ह्या जीवनशाळेत. आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी खरंच या जागी येईन, प्रसादला भेटेन, एवढं पर्सनली गप्पा मारेन, त्याच्या मांडीला मांडी लावून जेवेन. सो ह्या गोष्टी सगळ्या घडल्या आहेत आपल्या या जीवनशाळेत आणि खूप भारी वाटलं प्रसाद. त्यामुळे आम्हाला हा एक्सपिरियन्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुझे विचार खूप भारी आहेत आणि कायम तुझ्या पाठीशी आम्ही असू. कधी तू हाक मार, आम्ही कायम येऊ आणि आम्हाला आवडेल खरं यायला. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला काय वाटलं आणि तू कसं आमच्यासोबत कंपनी जॉईन करून तुला काय वाटलं, किंवा आम्ही तुझ्यासोबत आलो तर तुला काय वाटलं, हे फक्त थोडक्यात आम्हाला सांगशील तर बरं होईल. मी इथे एकटाच राहतो आणि हेमंत राहतो, तुम्ही बघितलं. आणि मला माणसं हवीत, कारण कोकणातला माणूस ह्याला समाज लागतो. कोकणातलाच म्हणा किंवा गावच्या सगळ्यात माणसांना, कारण आम्ही एका समाजात वाढलो. आता काय होतं आहे की आजूबाजूचा समाज मात्र बदलत चाललेला आहे. कोणी प्रत्येकाची काही वेगळी कारणं असतील, कोणाची मजबुरी असेल, काय असेल, कोणी शहरांकडे जात आहे. पण आता कोण उठसूट सगळे काही शहरातनं इकडे या असं काही आमचं म्हणणं नाही. पण निदान तुम्ही जे आत्ता येता इथे, ज्या पद्धतीने तुम्ही इथे आलात, थोडे दिवस कनेक्ट झाला, तर आम्हाला बघून वाटतं की कुठेतरी मातीतली लेकरं कुठेतरी मातीसाठी परत आली. आम्हाला एक आधार वाटतो की बाबा आम्ही काम करतो तर ह्याला कोणीतरी पुढे घेऊन जाणार आहे. कारण काय ना, मी माझ्यापुरत्याच गोष्टी ठेवणं आणि ते फक्त सोशल मीडियावरती मांडत बसणं इथपर्यंत आता नको आहे. ते आता किती वर्ष आणि लोकांना व्हिडिओ करून सांगत बसणार आहोत आपण. आणि आता बरेच जण व्हिडिओ करणारे पण कोकणात आता बरेच जण आहेत. पण आता जगण्याची वेळ आलेली आहे. आता हे फक्त कोकण आता ते फक्त प्रमोट करून आपण जमिनी विकणारे ठरणार आहोत. काय रोज जाऊन एक आज वेंगुर्ला दाखवा, उद्या देवगड दाखवा, परवा कणकवली दाखवा, अजून कसं ह्याचं शिवडावचं धबधबा दाखवा. आणि काय करा, तर अट्रॅक्ट करा फक्त लोकांना. पण ते अट्रॅक्ट करून पुढे का, या कोकणाच्या पुढे काय होतं त्याला, मग रिअल इस्टेटवाले येईल, मग इथून 1-2 किलोमीटरवरून तेवढी जमीन विकणे आहे, हे प्रकार चालू झाले. मी म्हणते मातीतल्या माणसांनी येऊन द्या ना आता आणि जपूया आपण या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही जर जेव्हा शेती करतो ना, आज कोकणातली माणसं जपलं ह्या चाकरमान्यांनी आणि इथल्या लोकांच्या कॉम्बिनेशनमुळेच जपलेला आहे ना. चाकरमानी काय सांगे नव्हतो मी काय जमीन विक म्हणा, तुका नाही जमणं तर मी येऊन करतोय हवं तर शेती. पण ताच काहीतरी एक हल्ला, एक समीकरण म्हणजे गावातल्या माणसाचा आणि ह्याचा एक काहीतरी एक तो साखव बांधण्याची गरज होतो. एक ब्रिज एक चांगलं डेव्हलप हो गयो. भावकी, आम्ही भावकी म्हणजे कम्युनिटीज आहे ना, आम्ही काय वेगळं करू. आज आम्ही भावकीच असो, आमची एकमेकांची आडनावं वेगळी असतील पण आमची जीन्स एकच असत ना, भावकीच म्हणायची. आणि आज भावकीच कोकणाची वाढावी त्याच्यासाठीच हे असे प्रयत्न आपण चालू ठेवूया. आणि तुमका भेटून तर खूप आनंद झालोच. आणि तुमच्यात ती काहीतरी एक आस्था प्रेम दिसला आणि तुमच्यात एक काहीतरी माका एक होप वाटतं की तुम्ही काहीतरी हे गोष्टी पुढे घेऊन जाल. आणि स्वप्नील तर तो प्रयत्न करतात, प्रथमेशमध्ये पण तो एक युथ हा. आणि तू तर तुझ्या माध्यमातनं महाराष्ट्रात हसवत आहे, तू थोडा हसवता कधी कधी सिरियस करशील आणि करता येतो, तर मजा येईल. खूपच भारी वाटलं मित्रांनो. तुम्हाला पण जर हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना, तर प्रसादला कॉन्टॅक्ट करा, त्याला कनेक्ट करा आणि नक्की मी सांगेन या इथे या आणि 1-2 दिवस तुम्ही इथले अनुभवा. खूप भारी आहेत. हे मुंबईत नाही आहे मित्रांनो, हे आहे आपल्या कोकणात. ते आपण कुठेतरी जपायला ह्याला मदत केली पाहिजे थोडी थोडी. सो ती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे, आता सुरुवात केलेली आहे. तुम्हाला पण जर आवड असेल तर नक्की या आणि याला भेटा आणि हे सगळं अनुभवा. थँक्यू सो मच.